गजानन विजय ग्रंथ अध्याय 5 श्री गणेशाय नमः। हे अज अजित अद्वया सच्चिदानंदा करुणालया दास गणू लागला पाया आता भय असू दे। मी ही दीन पातक नर कोणी कोणता अधिकार सर्व बाजूनी लाचार आहे मी देव देवा। परी अत्यंत हिनावरी थोर सर्वदा कृपा करी पहा लागली लावली खरी विभूती शंकराने। तो हिनाचा हीनपणा थोरण आणि कमीपणा हे जाणून नारायणा गणू हा ठेवा संग्रही। सर्व लाड लेकरांचे माता ती पूर्वी साचे आहे दास गणूचे ओझे मात सर्व तुझ्या श्री। जैसे करशील तैसे करी परी दया असू दे अंतरी देवा तुझ्या बळावरी दास गणूच्या साऱ्या उड्या। गजानन असता शेगावी यात्रा येई नित्य नवी ती कोठवरी वर्णावी पार न लागे तियेचा। महिमा तो वाढला फार म्हणून गजानन साधूवर ती उपाधी करण्या दूर भटकू लागले काननी। महिना महिना तिकडे राहावे वाटेल तेथे बैसावे कोणाशी मुगून द्यावे चरित्र आपले तुलेही। श्रोते एका समयी महाराज पिंपळ गावी गेले तेथे गोष्ट कैसी झाली ते अवधारा। त्या पिंपळगावच्या शिवारात होते एक अरण्यात शंकराचे मंदिर सत्य जुने पुराणे हे माडपंथी। आयशा त्या मंदिरी येत झाले साक्षात्कारी बैसले शिवाच्या गाभारी लेऊन या पद्मासन। गुराखी त्या गावचे आपापले कळप गुरांचे घेऊन या निघाले साचे अस्तमानी गावाकडे। मंदिरापुढे तत्वता एक लहान ओढा होता तेथे पाणी पाजण्याकरता गुरे गुराखी पातले। कोणी सहज मंदिरात गेले वंदन्या शिवाप्रत तो तेथे पाहुनी समर्थ आश्चर्यचकित झाले। मुले म्हणती या मंदिरी कोणी न पाहिले आजवरी पुरुष बैसलेला निर्धारी अस्तमानाचे समयाला। काही गुराखी बाहेर आले इतरा बोलावू लागले काही तेथेच बैसले सत्पुरुषासमोर। परी साधू बोलेना डोळे मुळीच उघडेना याचे कारण कळेना त्या गुराखी अर्भकासी। कोणी म्हणी थकलेला हा साधू दिसतो भला शक्ती मुळी उरली न त्याला बोलावया कारणे। कोणी म्हणती उपवासी असावा निश्चयसी थोडी भाकर तयासी देऊ आपण खावया। ऐसे म्हणून भाकर मुरली मुखासमोर भाविक मुळची गुराखी पोर हलवू लागली समर्थाला। परी साधू हलेना मुखी शब्द बोलेना म्हणून साऱ्या गुराख्यांना नवल वाटले विशेष। गुराखी आपापसात बोलती याची मुळी न कळे स्थिती जरी मेला म्हणावा निश्चंती तरी आहे बैसलेला। अंगणा झाले थंडगार ऊन आहे साचार यावरून हा जिवंत नर आहे यात शंका नको। कोणी म्हणू लागले भूत मायावी रूप दावित कोणी म्हणे हे तर सत्य शिवापुढे ना भूत येई। कोणी म्हणती स्वर्गीचा देव हा असावा साचा लाभ त्याच्या दर्शनाचा झाला आपणा हेच भाग्य। याचे आता पूजन करू अवघे आपण जाल स्नाना लागून पाणी आणा ओढ्याचे। पोरे गेली ओढ्यावरी गेळ्यामध्ये आणले वारी परमभावे पायावरी घातले झाले समर्थाच्या। कोणी वन्यपुष्पे आणली माळ त्याची तयार केली कंठामध्ये घातली गुराख्याने साधूच्या। कोणी कांदा भाकर नैवेद्यार्थ साचार दिली ठेवून समोर एक वडाच्या पानावरी। गुराख्यांनी केले नमन आदरे भाव धरून काही वेळ केले भजन पुढे बसून समर्थाच्या। ऐसा आनंद चालला तो गुराखी एक बोलेला अरे वेळ बहु झाला आता चला गावाकडे। दिवस गेला मावळुनी कान आधी रानातुनी मुले गुरांना घेऊनी ऐसे लोक म्हणतील की कदाचित आपणासी पाहण्या येतील कानानासी तिन्ही वासरे घरासी लागली असतील हुंबारावया।
या साधूची हकीकत आपण सांगू गावात, शहाण्या वडील माणसाप्रत म्हणजे येईल कळून की. ते अवघ्यासी मानवले, गुराखी सर्व निघून गेले, गावा माझी कळविले मंदिराचे अनघे वृत्त. पुढे श्रोते प्रायंकाळी आली गावची मंडळी, समर्थासी पाहण्या भली गुराख्याच्या बरोबर. तैसा काल होता बैसला, तैसाच आता पाहिला, भाकरीसी ना स्पर्श केला, ती जशीच्या तशी आहे की. म्हणू लागले गावकरी, हा योगी पुरुष कोण तरी, आहे बैसला मंदरी सांप्रत या शंकराच्या. कोणी ऐसे बोलले, शिवपिंडीच्या बाहेर आले, आपणा दर्शन द्यावया भले, चला नेऊया गावात. ह्या समाधी उतरील तेव्हा काही बोलेल, ही उतरण्या आहे वेळ, त्याला त्रास देऊ नका. बंगाल देशी जालंधर 12 वर्ष झाले स्थिर, समाधीच्या जोरावर करते माझी ख्यात हे. ऐसी भवती न भवती झाली, एक पालखी आणविली, त्यात उचलूनी ठेवली समर्थाची मूर्ती पहा. ग्रामातील नरनारी अवघे होते बरोबर, पुढे वाजंत्र्याचा गजर होता होता बुध हो. मधून मधून तुळशी फुले पौर टाकीत होते भले, समर्थाचे अंग झाले गुलालाने लाली लाल. घंटा घड्याळ्या वाजती, लोक अवघे भजन करती, जय जय योगीराज मूर्ती ऐसे उच्च स्वराने. मिरवणूक आली गावात, मारुतीच्या मंदिरात, बसविले आणून सद्गुरुनाथ एक भव्य पाटावरी. तीही दिवस तैसाच गेला, मग लोकांनी विचार केला, आपण करू स्तवनाला उपाशी बसून यांच्या पुढे. ऐसे जो ते विचार करीती, तो आला देहावरती, श्री गजानन सद्गुरु मूर्ती मुकुटमणी योग्यांचे. मग काय विचारता, आनंद झाला समजता, प्रत्येक स्त्री पुरुष ठेवी माथा स्वामीची चरणावरी. नैवेद्याची धूम झाली, ज्याने त्याने आणली, पात्रे ती वाढून भली मारुतीच्या मंदिरात. त्या अवघ्यांचा स्वीकार समर्थ केला थोडाफार, हाळू पाळीत साचार ही वार्ता श्रुत झाली. पुढे दुसऱ्या दिवशी मंगळवारी पिंपळगावचे वारकरी आले बाजारी निर्धारी शेगावा कारणे. ते शेगावाच्या लोकासी सहज बोलले प्रेमेसी, आमच्याही गावासी आला एक अवलिया. अवलिया थोर अधिकारी, प्रत्यक्ष आहे श्रीहरी, धन्य पिंपळगाव नगरी पाय लागले साधूचे. आम्ही त्या योगीवरा कोठे न जाऊ देऊ खरा, निधी चालत आला घरा त्या ते कोण दवडी हो. शेगावाचे बाजारात जिकडे तिकडे हीच बात, बंकटलाला झाले श्रुत वर्तमान ते अवलियाचे. बंकटलाल पत्नी सहित गेला पिंपळ गावात, समर्थासी जोडून हात विनवू लागले नानापरी. आता येतो म्हणून निघून गेलात आपण, त्यास झाले 15 दिन, याचा विचार करा हो. गुरुराया तुम्हा विन भणभणीत दिसे सदन, शेगावाचे अवघे जन चिंतातूर झाले. गाडी आणली आपणासाठी, चला शेगावी ज्ञान जेठी, मायले का होणे तुटी हे काही बरे नसे. कित्येक दळ्याला आपले भक्त राहिले असती उपोषित, त्या शेगाव शहरात नित्य दर्शन घेणारे. तुम्ही न आल्या शेगावी, मीही तनु त्यागीन बरवी, आमची सांगावी पुरवावी आली कोणी गुरुवर्या. बंकटलाल ऐसे वदले, महाराज गाडीवरी बसले, शेगावासी निघाले पिंपळगाव सोडून या. जैसा मागे गोकुळ आला, न्याया कृष्ण अक्रूर आला, तैसा बंकटलाल भासला अक्रूर पिंपळगावाते. पिंपळगावाच्या लोकाप्रती बंकटलाल समजाविती, नका होऊ दुःखी चित्ती, जाती न कोठे लांब साधू, वाटेल तेव्हा दर्शना यावे, हे तू आपले पुरवावे, जेथल्या तेथे असू द्यावे या अमोल मूर्तीला. बहुतेक पिंपळगावाचा बंकटलाल साहूर साचा,
मनोभंग चाऊचा करण्या कुळाची छाती नसे. चिरमुऱ्याचे लाडू खात पिंपळगाव बसले स्वस्त. महाराज बसून गाडीत जाऊ लागले शेगावा. पंथी जाता गुरुमूर्ती बोलती बंकटलाला प्रती. ही का साहूंची सोय रीती माल दुसऱ्याच्या बळे न्यावा. म्हशी यावया तुझ्या घरी भय वाटते अंतरी. तुझ्या घरची नाही बरी रीत हे मी पाहतो. लक्ष्मीजी लोकमाता महाविष्णूची होय कांता. जिची अगाध असे सत्ता तिलाही त्वा कोंडिले. तेथे माझा पाड कोण म्हणून गेलो पळून. जगदंबेचे पाहून हाल माझे चित्ती भ्याले. ऐसे ऐकता हसू आले बंकटलाला प्रति भले. विनयाने भाषण केले ते ऐका शांत चित्ते. बंकट बोले श्री गुरुनाथा माझ्या कुलपान भ्याली माता. आपला वास तेथे होता म्हणून झाली स्थिर ती. जेथे बाळ तेथे आई तेथे दुज्यांचा पाड काही. आपल्या पाया पुढे नाही मला धनाची किंमत. तेच माझे धन थोर म्हणून आलो इथवर. माझे न उरले आता घर ते सर्वस्वी आपुले. घर मालका कारण शिपाई अडवू कोठून. जैसे तुमचे इच्छित मन तैसेच तुम्ही वागावे. इतकीच माझी विनंती शेगावी असो वस्ती. धेनू कानना ते जाती परी येती घरी पुन्हा. तैसेच तुम्ही करावे अवघ्या जगा उद्धारावे. परी आम्हा न विसरावे शेगावी यावे वरचे वर. आईसी समजूत घालून शेगावी आणले गजानन. तेथे काही दिवस राहून निघून गेले पुनरपी. ती ऐकावी तुम्ही कथा सांगतो मी इथे आता. अडगाव नामे ग्राम होता एक तया वराड प्रांती. त्या ग्रामाकारण जाया निघाले दयाघन. प्रातःकाळी चुकून नजर शेगावकरांची. महाराजांची चालगती वायूच्या समान होती. अंजनी तनयत मारुती आला काय वाटे पुन्हा. मास होता वैशाख 16 कलानी तपे अर्क. क्वचित कोठे न राहिले उदक ऐसा प्रखर उन्हाळा. मध्यानीच्या समयाला अकोली गावापासी आला. हा योगेश्वर साधू भला श्री गजानन महाराज. तो काय घडले वर्तमान समर्थासी लागली तहान. करती चौफेर अवलोकन तो उदक कोठे दिसेना. अंगावाटे चालल्या धारा घामाच्या त्या एक सरा. अधरोष्ट तो सुकला खरा उदका विना समर्थांचा. आयशा दुपारच्या अवसरी भास्कर नामे शेतकरी. घालीत होता पाळी खरी आपल्या त्या शेताला. शेतकऱ्याची पाहता स्थिती हे अवघ्यात मुख्य असती. कृषीवर लहान निश्चिती अन्नदाता जगाचा. अंगी ऐसे मोठेपण परी सोशी यातना दारुण. बिचाऱ्यांना ऊन तहान सोसणे भाग असे की. त्या अकोलीच्या शिवारात जलाचे दुर्भिक्ष अत्यंत. एक वेळा मेल धृत परी अभाव पाण्याचा. आपणा ते प्यावयासी भास्कराने शेतासी. आणले खापराच्या घागरीसी उदक होते गावातून. पाठीशी ती भाकर डोई जलाची घागर. ऐसा होता प्रकार शेता माझी येण्याचा. ती घागर झुडपाखाली होती भास्करे ठेवली. त्या ठिकाणी स्वारी आली भास्करा जल मागावया. समर्थ म्हणती भास्कराला तहान बहुत लागली मला. पाणी दे बा प्यावयाला नाही ऐसा म्हणू नको. पुण्य पाणी पाजण्याचे आहे बापा थोर साचे. पाण्या वाचून प्राणाचे रक्षण होणे अशक्य. धनिक पान पोया घालीती हमरस्त्याच्या पथावरती. याचे कारण शोध चित्ती म्हणजे येईल कळून. भास्कर बोले त्यावरी तू नंगा धूत दिगंबर. तुला दांडग्या पाजित्या नीर पुण्य लाभ कशाचा. अनाथ पंगू दुबळ्यांसाठी मी पुण्याच्या शोभती गोष्टी. वाजो समाज हितासाठी झटे त्यासी सहाय्य करा. ऐशे शास्त्राचे आहे वचन तुझ्यासारख्या मैदा कारण.
आम्हा पाजिता जीवन ते उलटे पाप होय. भूतदयेच्या तत्व भले सर्प कोणी का पोसले, वा जगा चोर त्याला देती सदन काय कोणी. तू भीक मागुनी घरोघरी केलेस पुष्ट शरीर, भारभूत साचार झालास आपल्या कृतीने. मी माझ्यासाठी घागर आणली सकाळी डोक्यावर, त्या आयत्या पिठावर रेगोट्या तू ओढू नको. तुला ना देणार पाणी नको करू रे विनवणी, जा जा करी येऊनी काळे आपल्या चांडाळा. तुझ्यासारखे निरुद्योगी जन्मले आमच्या जाग जागी, म्हणून झालो अभागी आम्ही चहूखंडात. हे भास्कराचे भाषण समर्थांनी ऐकून, थोडे करुनी हास्यवदन निघून गेले तिथून या. थोड्या दूर अंतरावरी एक होती साच विहीर, तिकडे धावून अखेर घेतले स्वामीरायांनी. स्वामी तिकडे जाऊ लागता भास्कर झाला बोलता, उच्च स्वरे वेड्या वृथा तिकडे कशाला जातोस. ती कोरडी ठणठणीत आहे वीर जाण सत्य, पाणी या एका कोसात नाही कोठे जाण पिशा. समर्थ बोलते त्यावरी ही सत्य तुझी वैखरी, विहिरीत पाणी नाही जरी परी करीतो प्रयत्न. तुझ्यासारखे बुद्धिमान जलाने होती हैराण, ते मी नैनी पाहून स्वस्थ होतो बसलो जरी. तरी समाज हितासाठी काय मी केली सांग गोष्टी, साह्य होतो जगजेठी हे तू शुद्ध असल्यावरी. समर्थ आले विहिरीपाशी तो थेंब नाही तेशी, हाताश होऊनी वृक्षापाशी बैसले एका दगडावर. डोळे मिटून केले ध्यान चित्ती साठविला नारायण, तो सच्चिदानंदा दयाघन दिनोद्धार जगद्गुरु. समर्थ म्हणती देवदेवा हे वामना वासुदेवा, प्रद्युम्नाचा राघवा हे विठ्ठला नरहरी. देवा ही अकोली पाण्या वाचून त्रस्त झाली, बोलही न राहिला कोठेच देवा विहिरीतून. मानवी यत्न अवघे हरिले म्हणून तुझ प्रार्थिले, पाव आता जगन्माऊले पाणी दे या विहिरीला. तुझी करणी अघटित जे न घडे ते घडविसी सत्य, मांजरे जळत्या आव्यात पांडुरंगा तू रक्षिली. प्रल्हाद भक्त करण्या खरा स्तंभी प्रगटला जगदोद्धारा, 12 गाव वैश्वानरा भक्षिले त्या गोकुळात. नर नाखग्री धरिला गिरी तूच की रे मुरारी, तुझ्या कृपेची नये सरी जगत्रयी कवनास. दामाजी पंत ठाणेदार त्याच्यासाठी झाला महार, चोख्यासाठी ओढली ढोर पाखरे रक्षिली माळ्याची. उपमन्यूसाठी भला शीर समुद्र तुवा केला, तहान नामदेवाला मारवाडात लागली जे. ते तुम्ही कौतुक केले निर्जलता प्राप्ती भले, नाम्यासाठी भरविले जल हे आन ध्यानात. ऐसे विनविता ईश्वरा विहिरी लागी फुटला झरा, उफाळ्याचा साजरा विहीर भरली क्षणामध्ये. साह्या झाल्या जगन्नाथ काय एक न ते होत, ईश्वरी सत्ता अगाध जे ना घडे तेच घडवी. तेथ पाणी समर्थ प्याले ते भास्कराईने पाहिले, चित्त त्याचे घोटाळले काही नच चाले तर्क त्याचा. वर्षे झाली 12 जल नाही या विहिरीस, तिलाच एक घटकेस याने जलमय केले की. यावरून हा कोणीतरी खचित आहे साक्षात्कारी, बळीच फिरतो पिशापरी हे आता समजले. शेतीचे काम सोडून भास्कर आला धावून, धरिता झाला दृढ चरण मुखे स्तोत्र आरंभिले. हे नरदेहधारी परमेश्वरा हे दयेच्या सागरा, लेकरासी कृपा करा बक मी तुमचे असे. तुम्हा ते जाणून मी बोलतो टाकून, आता पस्तावा झाला पूर्ण क्षमा त्याची करा हो. टाकून बोलता गवळणी रागवला का चक्रपाणी, दळाया बाह्य वेशानी तुझ्या मला ठणकविले. त्याचे तूच निरसन केले चमत्कार दाखवून, भगवंताचे देवपण कृतीनेच कळले की.
तैसा तुझा अधिकार केवढा आहे थोर, हे कळले साचार या जलाच्या कृतीने. काही असो सद्गुरुनाथा, मी न सोडी आत तुम्हा आता. लेकराने भेटता माये कोठे न राहावे की. खोटी हा प्रपंच माया, आले आज कळोनिया. आता परते न लोटोया, दीना अर्भका कारणे. भास्कराशी समर्थ म्हणती, ऐसा न होई दुःखी चित्ती. आता घागर डोक्यावरती, गावातून आणू नको. तुझ्यासाठी हे जीवन विहिरीत मी निर्माण. आता कशाची नुरली वान, मग का प्रपंच टाकीसी. पाणी आले तुझ्याकरिता, बगीचा तो लाव आता. भास्कर म्हणे गुरुनाथा, हे आमिष दाखवू नका. माझ्या निश्चयी हीच विहीर, कोरडी ठणठणीत साचार. होती दयाला आजवर, थेंब नव्हता पाण्याचा. तीही विहीर फोडण्याकरता तुम्हीच हा प्रयत्न केला. साक्षात्काराचा लाविला सुरंग खोडावया. तेने हा फुटला खडक, भावाचे लागले उदक. आता मला निशंक भक्तिपंथाचा लावीन मी. वृत्तीच्या मदनी ठाई, फळ झाडेल ती लावीन पाही. सन्नितीच्या माझे आई कृपा, तुझ्या कृपे करून. सत्कर्माची फुल झाडे लावीन मी जिकडे तिकडे. हे क्षणिक बैलवाडे, याचा संबंध आता नको. पहा श्रोते संत संगती, क्षणिक घडता भास्कराप्रती. केवढी झाली उपरती, याचा विचार करा हो. खऱ्या संताचे दर्शन, आगळे सर्व साधनाहून. तुकारामे केले वर्णन, संत चरण रजाचे अभंगी. तो अभंग पहावा, चित्ती विचार करावा, आणि त्याचा अनुभव घ्यावा निजहिता कारणे. पाणी लागले विहिरीस, ही वार्ता आसपास. पसरता जनदर्शनास, धावू लागले स्वामीच्या. मधुचा लागता सुगावा, जैसा मक्षिका घेती धावा. वा साखरेचा पाहून रवा, मुंग्या येती धावून. तैसे श्रोते तेथे झाले, लोक अपार मिळाले. विहिरीचे पाणी प्याले, पिऊन जा त्यांनी ते धवा. उदक निर्मळ शीत मधुर, गोड अमृताहुनी फार. करू लागले जय जयकार, गजाननाचा लोक सारे. असो पुढे भास्करा सहित, अडगावासी न जाता परत. महाराज आले शेगावात, श्री गजानन सिद्धयोगी. अस्ति श्री दास गणू विरचित, हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. हो जगाशी आदर्शभूत, संत महिमा जाणावया. शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य पंचमोऽध्याय समाप्त.